आज आपण मराठी 40चा जानेवारी 2026 बॅच पहिली ह्या बॅचला जे थेअरीचे प्रश्न आले ते डिस्कस करूयात. पहिला प्रश्न, लॅपटॉपला नोटबुक पीसी असे सुद्धा संबोधले जाते, बरोबर की चूक? याचं उत्तर आहे बरोबर. लॅपटॉपलाच नोटबुक कॉम्प्युटर असं म्हणतात. पुढचं आहे, पुढील पर्यायांपैकी टिंबटिंब हे CD चे उदाहरण आहे. CDR, CDRW, CD रॉम वरीलपैकी सर्व. तर हे सगळे डीव्हीडी सीडीचेच प्रकार आहेत आणि डीव्हीडी मध्ये देखील असेच प्रकार येतात. इथे जर प्रश्न डीव्हीडीचा सुद्धा आला तर डीव्हीडी-आर, डीव्हीडी-आर-डब्ल्यू, डीव्हीडी रॉम असं पर्याय येऊ शकतात आणि इथे आता सीडी बद्दल विचारले तर वरीलपैकी सर्व हे आन्सर आहे. हे सगळे सीडीचे प्रकार आहेत. आर-डब्ल्यू. आर म्हणजे फक्त रीड करणं, आर-डब्ल्यू म्हणजे रीरायटेबल आणि सीडी रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी. तर हे सगळे प्रकार सीडीचे आहेत आणि डीव्हीडी मध्ये सुद्धा हेच प्रकार येतील. पुढचं आहे, खालीलपैकी टिंबटिंब डिस्कची हायेस्ट स्टोरेज कॅपॅसिटी असते. कुठल्या डिस्कची हायेस्ट कॅपॅसिटी असते असं विचारले. सीडीची कॅपॅसिटी किती, फ्लॉपीची किती, हार्ड डिस्कची किती आणि डीव्हीडीची. मग ह्याच्यामध्ये कुठली जास्त हायेस्ट कॅपॅसिटी असते ते स्टोरेज डिव्हाइसेसच्या चॅप्टरमध्ये आपण सगळ्या डिस्कच्या कॅपॅसिटी डिस्कस केल्या आहेत. तो व्हिडिओ आपण पाहू शकता. तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅपॅसिटी कोणाची असेल तर हार्ड डिस्कचीच असेल. कारण का हार्ड डिस्क ह्या 256 GB पासूनच्या वापरल्या जातात. त्याच्यानंतर पुढचं आहे, खालीलपैकी टिंबटिंब ही प्रायमरी मेमरीचा प्रकार आहे. रॅम, डीव्हीडी, सीडी की एचडीडी. तर प्रायमरी मेमरी म्हटलंय तर याचं उत्तर येईल रॅमच येईल. स्टोरेजचे प्रकार हा सुद्धा ह्या चॅप्टर मध्ये डिस्कस केलेला आहे. मी तो व्हिडिओ आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जोडून देईन. चा अर्थ युनिव्हर्सल सिरियल बस आहे, बरोबर की चूक? हो, चा लॉंग फॉर्म युनिव्हर्सल सिरियल बस असा आहे, बरोबर. पुढचा प्रश्न आहे, ओपन ऑप्शन हे टिंबटिंब मेनू मध्ये असते. तर ओपन ऑप्शन हा कशामध्ये असतो हे विचारले. स्टेटस, फॉर्मॅटिंग, फाईल की ड्रॉइंग. तर ओपन, सेव्ह, क्लोज, प्रिंट हे सगळे ऑप्शन फाईल मेनू मध्येच असतात. तर याचं उत्तर आहे फाईल. पुढचं आहे, इन्सर्ट टॅब वरील टिंबटिंब ऑप्शन मध्ये ओव्हल टूल बटन उपलब्ध असते. कशामध्ये? शेप मध्ये मिळेल की स्मार्ट आर्ट मध्ये, स्टेटस मध्ये की फॉर्मॅटिंग मध्ये? ओव्हल हा शेप आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे शेप मध्येच हा तुम्हाला ओव्हल टूल दिसेल. मुद्दामून प्रश्न ओव्हल टूल बटन कुठे आहे असं विचारले तर ओव्हल हा शेप आहे, तर त्यामुळे हा इन्सर्ट टॅब मध्ये शेपच्याच याच्यामध्ये तुम्हाला तो दिसेल. कारण का स्टेटस तर येणार नाही आणि फॉर्मॅटिंग तर येणार नाही. स्मार्ट आर्ट मध्ये सगळे आर्ट असतात, ते हे केलेलं असतं, तर त्यामुळे हे ओव्हल हा शेपच आहे. पुढचं आहे, पेज नंबर टिंबटिंब टॅब मध्ये असतात. प्रिंट लेआउट, पेज लेआउट, व्ह्यू की रिव्ह्यू? पहा, पेज नंबर आपल्याला ज्यावेळेस आपण प्रिंट लेआउट व्ह्यू मध्ये ज्यावेळेस असो त्यावेळेसच पेज नंबर दिसतात. आउटलाईन व्ह्यू वगैरे असेल तर आपल्याला दिसत नाही. तर पेज नंबर प्रिंट लेआउट मध्येच असतात. त्याच्यानंतर पॉइंट्स हा फॉन्ट साईज मधील टिंबटिंब मोजण्याचा युनिट आहे. बुलेट मोजण्याचा आहे, फुटर, हेडर की टेक्स्ट? पहा, पॉइंट्स फॉन्टची साईज मोजतो आपण त्याच्याने. त्यामुळे फॉन्ट म्हणजेच एखाद्या शब्दाला जो फॉन्टची साईज दिली जाते, शब्द म्हणजेच टेक्स्ट. तर टेक्स्टची जी साईज आहे, फॉन्टची साईज आहे, ती पॉइंट्स मध्ये मोजली जाते, बुलेटची नाही किंवा हेडर फुटरची नाही. तर पुढचं आहे, चालू पॅरेग्राफ संपवून नवीन पॅरेग्राफ सुरू करण्यासाठी टिंबटिंब की दाबावी? टॅब, एंटर, एस्केप की शिफ्ट? पहा, तुम्हाला काही पॅरेग्राफ संपवायचा आणि पॅरेग्राफ संपून खाली यायचंय, दुसरा नवीन पॅरेग्राफ सुरू करायचा आहे, तर खाली येण्यासाठी कुठली की दाबावी लागेल आपल्याला? एंटर. कारण का एंटर दिल्यानंतर मग टॅब द्यावं लागतं. यांनी काय विचारले? नवीन पॅरेग्राफ सुरू करण्यासाठी म्हटले, चालू पॅरेग्राफ संपून, त्यामुळे एंटर हे याचं योग्य उत्तर असेल. पुढचं आहे, MS एक्सेल मध्ये टिंबटिंबच्या साहाय्याने टेबल मधील माहितीची तुलना करणे सोपे जाते. फिल्टर वापरून तुलना सोपी जाते का, ग्राफ वापरून का, सॉर्ट वापरून की डेटा वापरून? तर पहा, ग्राफ जर आपण वापरले तर तुलना करण्यासाठी सोपं जातं. त्याच्यानंतर पुढचं आहे, MS एक्सेल मध्ये फॉर्म्युला टाईप करताना डिफाईन्ड नेम्स वापरण्यासाठी टिंबटिंबचा ऑप्शन चा वापर करतात. यूज इन फॉर्म्युला, शो इन फॉर्म्युला, व्ह्यू इन फॉर्म्युला की एडिट फॉर्म्युला?
तर यूज इन फॉर्म्युलाचा वापर केला जातो. डिफाईन नेम द्यायचा असेल तर पर्टिक्युलर सेल रेंजला एक नेम दिलं जातं, डिफाईन केलं जातं. तर फॉर्म्युला वापरून ते डिफाईन नेम्स दिले जातात. पुढचं आहे एक्सेलमध्ये सिलेक्ट सेलला नाव देण्यासाठी टिंब-टिंबचा वापर करतात. गिव्ह नेम, डिफाईन नेम, शो नेम की असाइन नेम. आता सांगितल्याप्रमाणे एका सिलेक्टेड सेलना नाव देण्यासाठी डिफाईन केलं जातं. तर ते कशाने? तर डिफाईन नेमनी. आणि हे डिफाईन नेम कशातून केलं जातो? तर हे फॉर्म्युला यूज करून केलं जातो. दोन्ही रिलेटेड एकमेकांना कन्सल्ट ह्याचे आहेत. पुढचं बघूयात आपण. एक्सेलमध्ये सेल रेफरन्सच्या जागी विविध इनपुट व्हॅल्यूज वापरून वेगवेगळे आउटपुट मिळवण्यासाठी टिंब-टिंब वापरतात. कोणतं टॅब वापरलं जाईल? गोल 6, सिनेरिओ, टेबल, डेटा टेबल की फिल्टर? तर याचं उत्तर आहे डेटा टेबल. डेटा टेबल कशासाठी? जर आपल्याला EMI कॅल्क्युलेट करायचंय 12 महिन्यासाठी 24, 36, 72 फॉर्म्युला तोच आहे. फक्त EMI वेगवेगळ्या याच्यासाठी काढायचे आहेत. म्हणजेच सेल रेफरन्स तर वेगवेगळे आहेत आणि पण व्हॅल्यूज त्याच आहेत. मग याचं जर आउटपुट मिळवण्यासाठी काय वापरावं लागेल? तर डेटा टेबल वापरावं लागेल. त्याच्यानंतर पुढचं आहे एका शीटमध्ये टिंब-टिंब सेल असतात. पहा आधी शीटमध्ये किती कॉलम असतात आणि किती रोज आहेत ते एकदा बघून घ्या. एका शीटमध्ये एवढे कॉलम असतात. 10,48,576 कॉलम्स असतात आणि रोज 16,364 असे असतात. तर ह्या दोघांचा गुणाकार केला की सेल्स तयार होतात. तर एक एक रो आणि एक कॉलम मिळून एक सेल तयार होतं. त्यामुळे एवढे जर गुणिले केलं तर एवढे सेल्स आपल्याला मिळून जातात. ॲक्चुअली हे 16,384 कॉलम्स आहेत आणि एवढे रोजची संख्या आहे. एवढे रो आणि एवढे कॉलम आपल्या एका शीटमध्ये असतात. पुढचं आहे पॉवर पॉइंटमध्ये आपण आपला स्वतःचा रेकॉर्डेड व्हॉइस इन्सर्ट करू शकतो. हो, नक्कीच. पॉवर पॉइंटमध्ये जे ऑडिओ क्लिप ॲड केली जाते ती रेकॉर्डेड व्हॉइसची सुद्धा असू शकते. त्यामुळे याचं उत्तर आहे बरोबर. पुढचं आहे पॉवर पॉइंटमध्ये टिंब-टिंब ऑप्शनचा वापर करून स्लाईड ॲड करता येते. कुठला टॅब वापरावा लागेल? इन्सर्ट स्लाईड, ॲड स्लाईड, न्यू स्लाईड की नो? तर पॉवर पॉइंटमध्ये ज्यावेळेस स्लाईड ॲड करायचे असतात त्यावेळेस न्यू स्लाईड या पर्यायाचा वापर करता येतो. पुढचं आहे चार्टच्या बॅकग्राऊंडला काय म्हणतात? चार्ट ग्रिड, लिजंट एरिया की चार्ट एरिया की प्लॉट ग्रिड? नक्कीच चार्ट जे पाठीमागचं बॅकग्राऊंड असतं त्याला चार्ट एरिया असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर नंबर व टेक्स्टचे ग्राफिकल प्रेझेंटेशनला काय म्हणतात? पिक्चर, चार्ट, वर्ड आर्ट की वरीलपैकी नाही? तर याचं योग्य उत्तर आहे चार्ट. कारण बघा चार्टमध्ये नंबर पण असतात आणि टेक्स्ट पण असतात आणि जे ग्राफिकली आपण जे दाखवतो तर त्याला काय म्हटलं जाईल? चार्ट म्हटलं जाईल. त्याच्यानंतर पॉवर पॉइंटमध्ये फोटो अल्बम हा ऑप्शन टिंब-टिंबमध्ये मिळतो. इन्सर्ट, ट्रान्झिशन, डिझाइन की वरीलपैकी नाही? तर फोटो अल्बम हा पॉवर पॉइंटमध्ये इन्सर्ट या टॅबमध्ये आपल्याला मिळेल आणि फोटो अल्बम हा आपल्याला वर्डमध्ये किंवा एक्सेलमध्ये इन्सर्टमध्ये मिळणार नाही. कारण का हा फक्त पॉवर पॉइंटमध्येच ऑप्शन आहे. असं देखील विचारू शकतात की फोटो अल्बम हा वर्डमध्ये आहे की एक्सेलमध्ये आहे का? तर नाही, फोटो अल्बम हा आपल्याला ओन्ली अँड ओन्ली पॉवर पॉइंटमध्येच मिळेल आणि कुठे? तर इन्सर्ट टॅबमध्येच अवेलेबल असतो. पुढचं आहे टॉप लेव्हल डोमेनमध्ये .comचा उपयोग टिंब-टिंबसाठी केला जातो. तर यावरती सुद्धा आपला इंटरनेट नावाचा एक सेपरेट व्हिडिओ आहे. इंटरनेटच्या कन्सेप्टपासून ते ह्या डोमेन नेम, URL म्हणजे काय? तर ते सगळं त्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर इथं मी .comचं सांगते. ऑप्शन दिलेत आपल्याला पर्सनल साईट, कमर्शियल साईट की NGO की कोऑपरेटिव्ह. .com वरनच लक्षात घ्यायचं की ती कुठल्या प्रकारची. तर .com ह्या कमर्शियल वेबसाईट असतात, ज्या व्यवसाय करण्यासाठी वापरल्या जातात. ते वेबसाईट डिझाइन करताना शेवटी .com असं वापरतात. जसं की Flipkart.com, Amazon.com, Google.com ह्या सगळ्या कमर्शियल वेबसाईट्स आहेत, कमर्शियल साइट्स आहेत. पुढचं आहे Twitterमध्ये एका ट्वीटमध्ये जास्तीत जास्त टिंब-टिंब अक्षरे असू शकतात. तर याचं पर्याय 50, 140, 1000 की 5000? तर याचं योग्य उत्तर आहे 140. पुढचं आहे ओव्हर लॉंग डिस्टन्ससाठी कोणत्या प्रकारचे नेटवर्क वापरले जाते? थोडासा प्रश्न अवघडमध्ये विचारलाय हा. तर लॅन, वॅन, मॅन की वरीलपैकी नाही? तर वॅन याचं योग्य उत्तर आहे. ओव्हर लॉंग डिस्टन्स म्हणले म्हणजे मोठ्या नेटवर्कसाठी म्हटले तर याचं उत्तर आहे वॅन. पुढचं आहे URL म्हणजे ऑप्शन आहे इंटरनेट ॲड्रेस, हार्ड ड्राईव्ह, रॅम की कीबोर्ड? तर URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेशन एका वेबसाईटचा ॲड्रेस असतो.
तर इंटरनेट ॲड्रेस याचं योग्य उत्तर असेल. कधी-कधी इथले पर्याय बदलू शकतात. तर लोकेशनचा ॲड्रेस किंवा वेबसाईटचा ॲड्रेस असा देखील किंवा लाँग फॉर्म देतील. तर हे एकच आहे इंटरनेट ॲड्रेस. लास्ट प्रश्न आहे, आपण रिसायकल बिनमधून फाइल्स डिलीट करू शकत नाही. बरोबर की चूक? रिसायकल बिनमध्ये नक्कीच आपण फाईल डिलीट करू शकतो. तर याचा पर्याय आहे